नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फोम मशीन कशा प्रकारे वापरायची, त्याला रिमोट कसं कनेक्ट करायचं, याच्या व्हिडिओमध्ये सगळं मी कव्हर करणार आहे. हा व्हिडिओ इंटरेस्टिंग होण्यावाला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही फोम मशीन वापरत असेल किंवा फोम मशीन घेण्याचा विचार केला असेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी फोम मशीन असेल, कुठल्याही कंपनीची फोम मशीन असेल, छोटी किंवा मोठी, 3000 वॅटपासून 8000 वॅटपर्यंत कुठली पण फोम मशीन असेल, ती रिमोटनी ऑपरेट करायचं एक सिंपल, स्वस्त आणि मस्त ऑप्शन आहे. अशा प्रकारे एक्सटेन्शन बोर्ड येतो, त्याला 15 मीटरचा केबल असतो आणि इथे एक पिन असतं. याच्यामध्ये पिन लावायची, मशीनची 2 स्विच असतात आणि 2 रिमोट त्यात दिलेले असतात. बेसिकली एक रिमोट असतं, त्याच्यात पैसे ॲड करून तुम्ही दुसरा रिमोट घेऊ शकता. अशा प्रकारे एक एक्सटेन्शन बोर्ड मिळतो, ज्याच्यामुळे ही नॉर्मल मशीन, या मशीनमध्ये कुठेही रिमोट नाही, रिमोट कंट्रोलचं ऑप्शन आहे. तुम्ही एक्सटर्नली तुमच्याकडे असलेली मशीन तुम्ही त्याला रिमोटने ऑपरेट करू शकता. रिमोटचा फायदा असा आहे, तुम्ही दुरून ऑपरेट करू शकता. तुम्हाला मॅनपॉवर वाचवायचं असलं तर त्यासाठी हे एक गरजेची वस्तू आहे. त्याला कशा प्रकारे वापरायचं हे सिंपल या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला. ही फोम मशीन आहे ज्याच्यामध्ये रिमोटचा काही संबंध नाही, म्हणजे रिमोट याच्यामध्ये नाही आहे. रिमोट राहण्यासाठी आतमध्ये मदरबोर्ड असतं, रिसिव्हर असतं आणि एक रिमोट हा ट्रान्समिटरचं काम करतं. रिसिव्हर आणि ट्रान्समिटरच्या ट्युनिंग म्हणून हे मशीन सुरू होतं. ही प्लेन मशीन आहे. या मशीनला आपण रिमोटने चालवायचं असलं तर या मशीनमध्ये अशी पिन असते. ही प्रोसेस तुम्ही ऐकून घ्या. ही पिन इथे लावायची, सिंपल पिन आहे, 16 एम्पियरची कॉपरवाली पिन आहे. ही इथे लावायची. ही इथे लावली की ही इथे लावल्यानंतर याला मशीनला सुरू करण्यासाठी ही बटन सुरू करायची. फॅनची स्विच सुरू करणं गरजेचं आहे. फॅनची पहिली स्विच आहे सुरू करायची, म्हणजे ती रिमोटनी प्रॉपरली ऑपरेट होणार. त्यानंतर याच्या आतमध्ये पंप आहे. हा बघा, अशा प्रकारे पंप आहे, सबमर्सिबल पंप आहे. त्या पंपाचा वायर पण जबरदस्त आहे, हेवी ड्युटी आणि लांब आहे. विशेष म्हणजे तुम्ही मशीनला पंप आणि मशीन दूर ठेवू शकता. बघा, त्याच्यामध्ये जो पाईप आहे, मी तुम्हाला थोडं लांब करून दाखवतो. बघा, एवढा इतका लांब त्याच्यामध्ये पाईप आहे. मशीनपासून तुम्ही भरपूर दूरपर्यंत पंप ठेवू शकता, असं याचा विशेषता आहे. हे तुम्हाला विशेष दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये जो पाईप आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. हा वायर आहे, हा वायर याच्याशी जोडायचा आहे. ठीक आहे, सोपं आहे, इझी आहे. याच्यामध्ये हा जो वायर आहे, हा वायर स्पेअरमध्ये राहणार, म्हणजे डमी राहणार, याचा उपयोग नाही. आता याला ऑपरेट करायचं म्हणजे सिंपल आहे, पाईपनी जोडलेला आहे. आता याच्यामध्ये 2 रिमोट आहेत. 2 रिमोटचं कुठलं काम, कारण कस्टमरने डिमांड केली होती मला 2 रिमोट पाहिजे. तर या रिमोटमध्ये 2 स्विचेस आहे, म्हणजे 2 बटन आहे. ए वाल्यानी ब्लोअर सुरू होतो, म्हणजे फॅन सुरू होतो, आणि बी वाल्या स्विचनी पंप सुरू होतो, म्हणजे ए वाल्यानी हवा सुरू होते आणि याच्यानी पाणी सुरू होतं. आता ए बटन दाबली की ए बटन दाबल्यानंतर याचा पंखा सुरू होणार आणि आवाज पण येणार. ए बटन दाबली, त्याच्यातला फॅन सुरू झालेला आहे, हाय स्पीड फॅन आहे. आता बी बटनला प्रेस करतो, याच्याने फोम निघणं सुरू होऊन जाणार. बघा, बी बटनला प्रेस करतो मी, रिमोटनी सुरू झालेला आहे, रिमोटनी ऑपरेट होत आहे मशीन. आता परत बी बटन प्रेस केली मी की पंप बंद होऊन जाणार, आणि ए बटन दाबली की यातला जो होता फॅन तो पण बंद झालेला आहे. या रिमोटने मी तुम्हाला ऑपरेट करून दाखवला. एक रिमोट मिळते याच्यासोबत, तुम्हाला ॲडिशनल पेमेंट करून तुम्ही 2 रिमोट घेऊ शकता. बघा, हा रिमोट इथेच ठेवतो मी, हा इथे ठेवता, आणि यात दुसरा रिमोट आहे. बघा, तिथे ठेवलेला रिमोट. या रिमोटने पण सेम फंक्शन, म्हणजे तुम्हाला जर 2 रिमोट पाहिजे असलं, बघा, ए वाली बटन दाबली की इथनं ब्लोअर सुरू होणार, पंखा सुरू होणार, आणि पंख्यामुळे तिथून तुम्ही दुरून ऑपरेट करू शकता. आणि बी बटन दाबले की बी बटनपासून फोमचा पंप सुरू होतो, म्हणजे फोम सुरू होतं, जात आहे. अशा प्रकारे आहे, रिमोटने ऑपरेट होऊन राहिलेला आहे. बी बटन दाबले की हे बंद होऊन जाणार. आणि लांब राहण्याचं कारण असं आहे की तुम्ही मशीनच्या जवळ राहायची गरज नाही. तुम्हाला जे मशीनसोबत लागणारे माणसं आहेत ते मिळत नसेल, त्यासाठी हा मस्त उपाय आहे. तुमच्या नॉर्मल मशीनला तुम्ही रिमोट कंट्रोल मशीन म्हणू शकता, असं याचा हा कन्सेप्ट आहे. जर समजा तुम्ही मशीन घेऊन गेले आणि तुमचा जर रिमोट तुमची घरीच राहिले, विसरले, तर तरी पण ही मशीन या स्विचेसनी ऑपरेट होतं. त्याच्यामध्ये जे स्विच दिलेलं आहे बघा, आता ते फंक्शन, ही बटन दाबली की आपला ब्लोअर सुरू होणार. बघा, ब्लोअर सुरू झालेला आहे. फुल स्पीड आल्यानंतर ही बटन दाबली की आपला पंप सुरू होणार. बघा, ही बटन दाबली आपली की पंप सुरू होतो, आणि जबरदस्त मशीन आहे. याचा फ्लो तुम्ही बघू शकता, किती लांबपर्यंत फ्लो टाकलेला आहे. मशीनचा तुम्ही पॉवर बघू शकता. पॉवरफुल मशीन आहे, भारी आहे, मेटल बॉडीवाली आहे, लाईट केस सोबत मिळणार, आणि याच्यामध्ये रिमोट तुम्ही एक्सटर्नली पण जोडू शकता. अशा प्रकारे भारी मशीन तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही विश्वास सिमेंटकडे घेऊ शकता. मी तुम्हाला चेक करून दाखवलेलं आहे. हे मॅन्युअली चेक करून दाखवलं, म्हणजे स्विचनी बटन दाबली की आपला पंप बंद होऊन जाणार, म्हणजे फेस निघणं बंद होऊन जाणार. आणि ही बटन दाबली की तुमची मशीन ही
नॉर्मल मशीनहून पण बंद होऊन जाणार. ही मशीन मी तुम्हाला दाखवलेली आहे, जी की रिमोटच्या द्वारे आपण ऑपरेट केलेल्या आहे नॉर्मल मशीनला. जर समजा तुम्ही रिमोटने ऑपरेट नाही करत असलं तर ह्या मशीनला कशा प्रकारे ऑपरेट करतो आपण ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, इथनं मी काढलेलं आहे, इथनं पण एक कनेक्शन काढलेलं आहे आणि हे कनेक्शन इथे लावायचं. हा पंप इथे लावलेला आहे आणि ह्या रिमोटचा वायर मी वेगळा करत आहे. हे बघा, जसं तुमच्याकडे नॉर्मल मशीन असेल तर बघा तुम्हाला ती पण दाखवतो की ह्या मशीनला रिमोटनी ऑपरेट नाही. हे बघा, अशा प्रकारे मशीन आहे, इथे जोडलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्याचं म्हणजे व्हिडिओमध्ये काही एडिटिंग नाही आहे, सरळ व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे पण शंका येऊ नये, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सगळं करून दाखवत आहे. इथनं सुरू केलेलं आहे, इथे करंट आणि व्होल्टेज तुम्हाला दिसत आहे. त्याच्यामध्ये रिमोटची मी बटन प्रेस करतो, जेणेकरून तुम्हाला असं वाटू नये की या मशीनच्या आतमध्ये रिमोट दाखवलेला आहे, हे काहीतरी वेगळंच भानगड आहे. असं काही नाही, मी कुठली पण रिमोटची बटन दाबली तरी पण कुठला पण फंक्शनिंग होत नाही, म्हणजे हे रिमोट याच्यासोबत कनेक्टेड आहे. आता मला जर मशीन सुरू करायची असली तर पहिली बटन प्रेस करणार तर आमचा ब्लोअर सुरू होणार. ही नॉर्मल प्लेन मशीन आहे, ती जसं कसं वापरायची ते सांगतो तुम्हाला. आणि नंतर पंपची बटन दाबली की आमचा फॅन सुरू होऊन जाणार. अशा प्रकारे हवेचा वेग उलटा असल्यामुळे फोमचा फोर्स इकडे येत आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला सगळं A to Z सुरुवातीपासून सगळं सांगितलेलं आहे की मशीन कशा प्रकारे वापरायची, त्याचं कनेक्शन कसं करायचं. माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मशीन कशा प्रकारे असेंबल करायची, स्टँडवर कशा प्रकारे ठेवायचं, सगळं ट्युटोरियलच्या माध्यमातून एक स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला जर फोम मशीन वापरून पैसे कमवायचे असले तर विश्वास इव्हेंटकडे नक्की व्हिजिट द्या. स्वतः या मशीन चेक करा आणि घेऊन जा. फोम मशीनमध्ये सगळ्या वस्तू, त्याच्या स्पेअर पार्टपासून सगळ्या गोष्टी आमच्याकडे मिळणार. विश्वास इव्हेंटकडे विप्रो कंपनीचे फ्रँचायसी आणि फोम मशीनचे मास्टर आहे. एक से एक क्वालिटीच्या फोम मशीन आमच्याकडे मिळणार. छोटीवाली पण मशीन मिळणार, मोठीवाली पण मिळणार, याच्यापेक्षा मोठी पाहिजे ती पण मिळणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले फार फार धन्यवाद.